आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चीनच्या दौऱ्यावर एससीओ समिटमध्ये झाले सहभागी। मोदी जिनपिंग यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा। येत्या 24 तासांमध्ये राज्यामधल्या 17 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, तर पुढील 5 दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता। राज्यामध्ये आतापर्यंत 10,50,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 11वीच्या प्रवेशासाठी 2 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। 9,535 कनिष्ठ महाविद्यालयांमधील एकूण 21,59,232 जागांसाठी प्रवेश सुरू। 10वी परीक्षेच्या खासगी 17 नंबर परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ। 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार। वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यामधील शिवणी परिसरामध्ये वॉशआउट मोहीम। गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करत 18,29,000चा मुद्देमाल जप्त। 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। देशामधील खनिजांवरील संशोधनाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मान्यता। आयआयटी मुंबईतील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून करणार संशोधन। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाला आणखी एक धक्का। गोकुळच्या जाजम घड्याळ खरेदीचा अहवाल 15 दिवसांमध्ये सादर करा। पुणे विभागीय उपनिबंधक यांचे गोकुळ दूध संघाला आदेश। नाशिकच्या नंदिनी नदी परिसरामध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानं खळबळ। नदीच्या किनारी पोत्यांमध्ये स्फोटकं आढळली। पोलिसांचा तपास सुरू। गोंदियामध्ये 11,000 वाहनांनी थकवला 78,59,000चा दंड। वाहतुकीचे नियम कठोर करण्याची गरज। दंड वसुलीचे अधिकार वाढवण्याची गरज।